जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। किंमत नगरसेवकाची 50,000। चौकशी दडपण्यासाठी नगरसेवकांना होणार लक्ष्मी दर्शन। पैशासाठी नागरिक कामगारांना सोडून वाऱ्यावर, नगरसेवक बसणार बाकावर। भ्रष्टाचाराविरोधात असणारी भाजपा अवैध भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार का? भाजपच्या विचारांना पैशासाठी तिलांजली। संपूर्ण देशातील भ्रष्टाचाराला समाप्त करण्यास भाजपा सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असल्याचे बोलल्या जात आहे। मात्र वर्धेतील घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या नागपूर स्विच गिअर्स कंपनीला व कंत्राटदार व एजंट सुशांत मुळे आणि चिन्मय उपेंद्र कोठेकर यांना वाचवण्याकरिता वर्धेत कंपनी विरोधात चक्क उघड पुरावे असताना भाजपाच्या विचारांना तिलांजली देण्याची तयारी सुरू आहे। गेल्या 2018 पासून वर्धेतील घनकचरा व्यवस्थापन हाती घेतलेल्या NSPL कंपनीद्वारे कामात मोठी अनियमितता करून बोगस देयके पारित करत स्वार्थ साधून घेतलाय। मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून शहराचा कचरा साफ करणाऱ्या स्वच्छता दूतांच्या हक्काचा पगार मिनिमम वेजेस ॲक्टनुसार न देता EFP व ESICच्या नावाखाली गोरगरिबांचे हजारो रुपये कापून EPFO आणि ESICचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला नाही। यासोबतच ठरलेल्या करारनाम्यानुसार नियमित काम न करता चक्क नगर परिषद वर्धेतील मुख्याधिकारी व प्रशासनाला कंपनीबाबतचे दस्तऐवज नसताना कोट्यावधींचा चुना लावत देयके घेतली आणि आता प्रलंबित 4 कोटींच्या देयकांसाठी गोरगरीब कामगारांना वाऱ्यावर सोडत NSPL कंपनीला वाचवण्यासाठी नगरसेवकांना 50,000 रुपये घेण्याकरिता बाकावर बसवल्याची चर्चा संपूर्ण शहरात आहे। त्यामुळे नागरिकांच्या करातून आलेला पैसा शहराच्या स्वच्छता दूतांपासून पगारातून EPF आणि ESIC कापलेला पैसा घोळ करणाऱ्या कंत्राटदारांसाठी का? कंत्राटदारांचे 50,000 घेऊन नागरिकांच्या पैशांना न्याय देण्याऐवजी नगरसेवक केवळ 50,000साठी लाचार होणार का? सदैव भ्रष्टाचाराविरोधात असणारी भाजपा वर्धेत भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणार का? भाजपाचे राष्ट्रप्रथम विचारांचे नीती मूल्य ध्येय विसरता केवळ पैशांसाठी भाजपाच्या विचारांना तिलांजली देणार का? यासारखे अनेक प्रश्न नागरिकांना पडत आहेत। त्यामुळे सदर परिस्थिती बघता संपूर्ण दिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या स्वच्छता दूतांना न्याय मिळणार का? नगर परिषदेच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई होणार का? कामात अनियमितता करून मलाई खाणाऱ्या NSPLच्या कंत्राटदार आणि एजंट सुशांत मुळे आणि चिन्मय उपेंद्र कोठेकरवर कारवाई करून कंपनीला काळ्या यादीत टाकणार का? की केवळ 50,000 घेऊन नगरसेवक विकले जाणार? ही चर्चा खरी ठरणार हे बघणे लक्षणीय ठरणार आहे। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।